याचा विचार त्यावेळेला अनेक राष्ट्र करीत होती. पुढे चीन, भारत आणि इस्रायल याही देशांनी अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्र आत्मसात करून आपापले अणुबॉम्ब बनवून घेतले. पण या राष्ट्रांच्या शेजारील देशांनी मात्र हा आपल्या सुरक्षिततेला धोका आहे असा गाजावाजा करून अणुबॉम्ब बनवण्याचे तंत्र मिळवण्यासाठी अगदी वाटेल ते करण्याची सुरुवात केली. आणि या सगळ्यात आघाडीवर होता तो आपला शेजारी देश पाकिस्तान. शिवाय 1947-48, 1965 आणि 1971च्या युद्धात पाकिस्तानची फाळणी झाल्यावर पाकिस्तानची चांगलीच गळचेपी झाली होती. एक वेळा गवताच्या भाकऱ्या खाऊ पण हिंदू भारतापासून संरक्षणासाठी अणुबॉम्ब बनवूनच घेऊ अशा अतिशय कुचकामी घोषणा व उद्गार पाकिस्तानच्या नेत्यांनी त्यावेळेस काढले होते. पाकिस्तानने मुनीर अहमद खान या शास्त्रज्ञाच्या मदतीने अणुबॉम्ब बनवण्यासाठी काम चालूही केले होते, पण कामाचा वेग आणि मिळणारा रिझल्ट यांचा काही ठावठिकाणा नव्हता. त्याच वेळेला